रुक्मिणी स्वयंवर प्रसंग दुसरा. ओम श्री गणेशाय नमः. कृष्णासी शरीर संबंध, हात व बोलची अबद्ध. वडीलपणे घेतला छंद, बुद्धिमंद म्हातारा. येथे रुक्मी वडिलांना टोमणा मारतो. त्यांना कृष्णाशी नातं जोडायचं वेड लागलं आहे, पण ते काही संयुक्तिक नाही. कृष्णाशी शरीर संबंध लावावा ही कल्पनाच मूळ निराधार आहे. फक्त वडिलांना तो हट्ट सुचला आहे, पण हा निर्णय म्हणजे एका अडाणी वृद्ध बुद्धिहीन मनुष्याची चूकच. कृष्णाशी सोयरीक न एकामा, हे काय कळले नाही तुम्हा. सखा मारिला अहम मामा, तो काय आम्हा धड होईल. कृष्णाशी सोयरीक होण्याचा प्रश्नच नाही. तुम्हाला हे का समजत नाही? ज्याने स्वतःचा मामा कंसालाही ठार केलं, तो आमच्या घरातला जावई कसा काय योग्य ठरेल? कृष्णाने अधर्माचा नाश करण्यासाठी कंसाला मारलं, पण रुक्मीला हे कुटुंबद्रोह वाटतं. एक म्हणती नंदाचा, एक म्हणती वसुदेवाचा. ठाव नाही बापाचा, अकुडीसाचा श्रीकृष्ण. कोणी म्हणतो कृष्ण नंदाचा मुलगा आहे, कोणी म्हणतो तो वसुदेवाचा आहे. पण खरा बाप कोण आहे हे कोणी ठामपणे सांगू शकत नाही. तोच कृष्ण अकूड, अप्रामाणिक, संशयास्पद वंशाचा आहे. कृष्णाचा जन्म गुप्त होता. देवकी वसुदेवापासून झाला, तरी नंद यशोदेने वाढवल्याने लोकांमध्ये संभ्रम होता. ह्यालाच रुक्मी दोष मानतो. मुळींचा नाही जन्मपत्र, कवण जाणे कुळगोत्र. कृष्ण नव्हे जी स्वतंत्र, भक्त परतंत्र सदाचा. त्याची कुळपत्रिका नाही, कुणालाच त्याचे कुळ किंवा गोत्र ठाऊक नाही. तो स्वतःच्या बळावर स्वतंत्रही नाही, सदैव आपल्या भक्तांच्या अधीन असणारा कृष्ण आहे. रुक्मीच्या दृष्टीने हे अयोग्य, पण भक्तांच्या दृष्टीने हेच महत्वाचं वैशिष्ट्य आहे. कृष्ण हा भक्तांच्या प्रेमाने बांधला गेलेला आहे. कर्म पाहता परद्वारी, गोरसाची करी चोरी. धरितान धरावे निर्धारी, चोरटा हरी चित्ताचा. रुक्मी म्हणतो, कृष्णाचे जर कर्म पाहिले तर तो दुसऱ्यांच्या दारी जाऊन लोणी चोरतो. त्याला पकडायचं म्हटलं तर हातातून निसटतो. अशा चोरीच्या खेळात रमलेला कृष्ण कसा काय वीर म्हणवणार? गायी पाठी धावता, पडू शिकला तो तत्वता. काळ यवना पुढे पडता, झाला रक्षिता मुचुकंद. रुक्मी म्हणतो, हा कृष्ण म्हणजे लहानपणी गायीपाठी धावून धावून पळणं शिकलाच. काल्यवनासमोरही लढला नाही, उलट पडत पडत मुचुकुंदाजवळ गेला. तेथे मुचुकुंदाच्या शापाने काल्यवन नाश पावला. म्हणजे पराक्रम कुणाचा? मुचुकुंदाचा, कृष्णाचा नाही. कृष्णवीर नवे गाढा, पडाला जरासंधा पुढा. भेणे समुद्राची आगडा, माझी दुर्ग बसविले. रुक्मी म्हणतो, जरासंधासमोर कृष्ण कधीही उभा राहिला नाही. तो नेहमी पडूनच गेला. शेवटी समुद्राच्या काठावर द्वारका नगरी वसवून तिथे लपून बसला. हा कोणता वीर? केशिया मारिला तटू, बैल मारिला अरिष्टू. हितकियासाठी वीर बाठू, केवी सुबटू म्हणावा. रुक्मी म्हणतो, कृष्णाने केशी नावाच्या घोड्याचा वध केला, अरिष्ट नावाच्या बैलाचा वध केला, पण एवढं करूनच तो स्वतःला मोठा वीर म्हणवून घेतो. खरंच का हा महान योद्धा? मारिले वत्सासुर वासरू, बकासुर ते पाखरू. किरडू मारिले अघासुरू, इतकेनी वीर केवी होय. रुक्मी पुढे म्हणतो, कृष्णाने वत्सासूर नावाच्या वासराचा वध केला, बकासूर सारख्या पक्षाला मारलं, अगासूर नावाच्या नागाचा वध केला. हे सगळं करून त्याला वीर म्हटलं तर हसूच येईल. कृष्णाशी उघड नाही वर्तने, सदा संसारी लपणे. त्याची मी जाणे विंदाणे, लपती स्थाने ती ऐका. रुक्मी म्हणतो, कृष्णाचे आचरण कधीच उघडपणे नसते. तो नेहमी संसाराच्या गर्दीत लपून छपून वागत असतो. त्याची ही लपाछपीची वृत्ती मला चांगली ठाऊक आहे. चढे वैकुंठीचे पहाडी, क्षीरसागरी देतसे बुडी. शेषाची फणे दडी, मिशे निद्रेचे नीर आहे. रुक्मी म्हणतो, तो कधी वैकुंठावर चढून जातो, कधी क्षीरसागरात बुडी मारतो, कधी शेषनागाच्या फण्यावर पडून झोपतो.
हा सारखा वेडेपणासारखा वागतो. विघ्न देखोनिया थोर, होय मत्स्य किसुकर, ना तरी पाठी करोनी निबर, रूपधरी कमठाचे. रुक्मी म्हणतो, कधी मत्स्य होतो, कधी वराह होतो, कधी कासव बनतो. हे कसले वेडे प्रकार आहेत. दैत्य देखोनिया भारी, खांबा माझी गुरगुरी, बडे काढिलिया बाहेरी, नरसिंह होऊनी ठेला. रुक्मी म्हणतो, कधी दैत्य दिसला की खांबातून गरजून बाहेर येतो, कधी नरसिंह होऊन त्याला ठार करतो. हा कसला प्रकार. दैत्य देखुनिया सबळ, जाहला भिकारी केवळ, बळीने केला द्वारपाल, गळा बांधोनी द्वारासी. रुक्मी म्हणतो, कधी तो भिकारी बनतो, बळी दैत्यराजाकडून 3 पावलं मागतो आणि मग त्यालाच द्वारपाल बनवतो. काय विचित्र खेळ आहे. सवेची खुजटपण सांडिले, रूप आणि कची मांडिले, दैत्य फळकट काढिले, मजूर जाहले मायेचे. रुक्मी म्हणतो, कधी तो वेगवेगळे रूप धारण करतो, दैत्यांना संपवतो आणि स्वतःच मायेचा मजूर बनून फिरतो. राखिता इंद्राची गाय, दैत्य मारिली माय, रडे ए माय माय, सांगू काय तयाचे. रुक्मी म्हणतो, इंद्राची गाय राखायला गेला, पण दैत्यांनी त्याची आईच मारली. तो आई आई म्हणून रडू लागला. हा काय वीर. थोर मांडिले साकडे, तैसे मेळविली माकडे, हातांची पहा रोकडे, गोवळी याम पुढे नाचत असे. रुक्मी म्हणतो, कधी मोठं साकडं मांडतो, माकडं गोळा करतो आणि मग गवड्या पुढं नाचतो. हे कसले खेळ. कृष्णाची आणिक कहाणी, तो स्त्री जाहला मोहिनी, सुरा असुरा ठकवूनी, महादेव मोहिला. रुक्मी म्हणतो, कधी तो मोहिनी बनतो, देव दानवांना ठकवतो आणि महादेवाला सुद्धा मोहवतो. हा कसला पुरुष. शेकी जाहला माळसा, वास केला त्याने वासा, त्याचे निधर्मे राहू कैसा, रविचंद्रासी लागला. तो कधी म्हाडसा म्हणजे शंकराचा जावई होतो, त्या घरात राहतो आणि त्याच्या धर्मानं तर सूर्य चंद्रालाही डाग लागतो. हा काय देव. कृष्णासी नाही रूपगुण, न देखो एक देशी स्थान, तयासी कैचे सिंहासन, वृत्तीशून्य वर्ततसे. रुक्मी म्हणतो, कृष्णाला ना रूप आहे ना गुण आहेत, तो कुठे एका ठिकाणी टिकत नाही. अशा अस्थिर वृत्तीशून्य माणसाला सिंहासन कसले. कृष्णासी नाही देहाभिमान, कदा नेणे माना अपमान, तयाचे गांठी कैचे धन, भाजीचे पान खातसे. रुक्मी म्हणतो, कृष्णाला देहाचा अभिमान नाही, त्याला मान अपमानाचं काही कळत नाही. त्याच्या हाताला कसले धन, तो तर फक्त भाजीची पानं खातो. कृष्णाचा भाव एक, नवे स्त्री पुरुष ना नपुंसक, पाहता निश्चयो एक, नवे निष्ठंक निर्धारे. रुक्मी म्हणतो, कृष्णाचे स्वरूप काही कळतच नाही. तो स्त्री आहे का पुरुष की नपुंसक, पाहिलं तर गोंधळच गोंधळ दिसतो. जयासी माया दोन पाही, दोघी वर्तती दोन ठाई, एक देही एक विधेयी, देवकी ही यशोदा. रुक्मी म्हणतो, कृष्णाची माया विचित्र आहे. त्याला 2 आई आहेत, एक देहाची आई देवकी आणि दुसरी पालन करणारी आई यशोदा. हा कसला खेळ. एकी स्वबोध उपजविती, दुजी वाढवी विषय प्रीती, दोघी सांडुनी तळमळती, धर्माप्रती धान्विनीला. रुक्मी म्हणतो, या 2 माया ही देवकी आणि यशोदा कधी स्वतःच्या बुद्धीने वागतात, कधी विषयांच्या प्रेमात पडतात, पण शेवटी त्या दोघी तळमळून धर्माच्या मार्गाला धावतात. उच्छिष्ट काढी धर्माघरी, ब्राह्मणाची भीड थोरी, लातहाणी तली उरावरी, ते पद मिरवी निलाजरा. रुक्मी म्हणतो, कृष्ण उच्छिष्ट खाऊन धर्म बिघडवतो, ब्राह्मणांचा आदर करत नाही. भृगु ऋषीनं छातीवर लात मारली तरी शांत राहतो आणि तरी सुद्धा निर्लज्जपणे देवपद मिरवतो. हा काय देव. तया कृष्णासी सोयरीक करणे, तेची आम्हा विटंबवाने, सदा संसारी लपणे, लाजिरवाणे लोकांत. रुक्मी म्हणतो,
कृष्णाशी नातं जोडणं म्हणजे आमच्या घराण्याचा अपमान आहे. तो नेहमी सांसारिक लोकांमध्ये मिसळून राहतो. अशा लाजिरवाण्या माणसाशी सोयरीक कशाला? तयासी द्यावे जी भावंड, तै आमुचे काळे तोंड. या बोलासी म्हणाल पाखंड, तरी ज्ञाते उदंड तुम्हा पाशी. रुक्मी म्हणतो, कृष्णाला आमची बहीण रुक्मिणी द्यायची म्हणजे आमच्या घराण्याचं काळं तोंड. हे जर कुणी म्हणाल की नाही तर तो सरळ पाखंड आहे. तरी हे ज्ञान तुमच्याकडे फार आहे म्हणे. कृष्ण अतीत चहुवाचा, तेथे वाग्निश्चयो घडे कैचा. शब्द निश्चयो नवे साचा, सत्ववाचा हे माझी. रुक्मी म्हणतो, कृष्णाबद्दल काही ठोस बोलता येत नाही. शब्दात त्याचं सत्य बसतच नाही, म्हणून माझी वाणीच खरी आहे. बोला भाके जो सापडे, तयासी वाग्निश्चयो घडे. हे तव अवघेची कुडे, जाणत वेड का होता. रुक्मी म्हणतो, जो जसा बोलतो त्याला तसाच विश्वास वाटतो. पण हे सगळेच लोक कृष्णाबद्दल बोलतात, म्हणून ते सारेच मूर्ख आहेत. कुळकर्माचा अंतू, आपणा सकट सकळांचा घातू. करणे असेल जीवा अंतू, तरी कृष्ण नातू वरावा. रुक्मी म्हणतो, जर कुळ परंपरा कर्म आणि सर्वांचा नाश करायचा असेल तर तो कृष्णच योग्य आहे. जैसे निज तत्व निर्मळ, तैसा राया राहे निश्चळ. कुळाभिमानी सबळ, देह संबंध मी जाणे. रुक्मी म्हणतो, निर्मळ तत्व जसं स्थिर असतं तसं राजाही निश्चल राहावा. कुळाचा अभिमान, देहाचं नातं हेच मी जाणतो. जन्म कर्म कुळ गोत्र, उच नीच वर्ण विचित्र. कर्माचे जे कर्मतंत्र, जाणता स्वतंत्र मी ऐकू. रुक्मी म्हणतो, जन्म कर्म कुळ गोत्र वर्ण हे सारे नियम मीच समजतो. कृष्णाला यातलं काहीच ठाऊक नाही. तो स्वतंत्र आहे असं म्हणणं हे चुकीचं आहे. शरीर संबंधाचे कारण, घटित आहे मज आधीन. प्रकृती पुरुषा पाणी ग्रहण, माझेनी जाण होतसे. रुक्मी म्हणतो, शरीराचे नातेसंबंध विवाह वगैरे हे सर्व माझ्या हातात आहे. प्रकृती पुरुषाचं एकत्रीकरणही माझ्या निर्णयानेच होतं. वचन ऐका प्रबळ, चैत्य देशी भूपाळ. महाअभिमानी शिशुपाळ, सोयरा केवळ तो आम्हा. रुक्मी म्हणतो, आमचा खरा सोयरा शिशुपाल आहे. तो चैत्य देशाचा राजा आहे. तो अत्यंत सामर्थ्यवान व अभिमानी आहे. शरीर संबंधाचे घटित, तयाशीचे आहे निश्चित. तुम्ही बैसले ती पंडित, उचितानुचित विचारा. रुक्मी म्हणतो, आमचा ठरलेला शरीराचा विवाहाचा संबंध हा शिशुपालाशीच आहे. तुम्ही सारे पंडित बसलेले आहात, तर विचार करा योग्य अयोग्य काय. कर्मकांडीचे वेदपाठक, बोलावनी ज्योतिषी गणक. वाग्निश्चयाचे वाग्जाळिक, शास्त्रे शाब्दिक सोडिली. रुक्मी म्हणतो, आम्ही वेदपाठ करणारे कर्मकांडी बोलावले, ज्योतिषी गणक बोलावले, वाग्निश्चय करणारे शास्त्रज्ञ बोलावले. सर्वांनी शास्त्रावरून सांगितलं की शिशुपालाशीच विवाह योग्य आहे. मेळा पांचा पंचकांचा, शब्द निश्चयो तेणे साचा. साभिमान गरजे वाचा, सोयरा आमुचा शिशुपाळ. रुक्मी म्हणतो, पंचकांची चर्चा झाली आणि शब्दगणिताने ठरलं की शिशुपालाशीच विवाह योग्य आहे. म्हणून मी अभिमानाने सांगतो, आमचा खरा सोयरा शिशुपालच आहे. रुक्मिणी काया म्हणे वाचा, निश्चय केला श्रीकृष्णाचा. बाहेर वाग्निश्चय शब्दाचा, शिशुपाळाशी रुक्मिया. रुक्मिणीने आपला शरीर मन आणि वाचा या तिन्ही मार्गांनी ठाम निश्चय केला होता. मी श्रीकृष्णालाच पती मानते. पण बाहेर रुक्मी मात्र वाग्निश्चयाचे शब्द शिशुपालासाठी करत होता. लग्नपत्रिका पाहता डोळा, एक नाडी जी शिशुपाळा. कृष्ण नेईल भीमकबाडा, यासी अवकडावरील. लग्नपत्रिका पाहताना असे दिसत होते की शिशुपालाशी एक नाडी जुडते, पण खरे पाहता कृष्ण हा बलाढ्य भीमकाय वधूला नेईल अशी स्पष्ट छाया दिसत होती. वर शिशुपाळा ऐकता, दचकली ते राजदुहिता. जैसा सिद्धासी सिद्धी लाभ होता, कुठे अवचिता अंतराय. जेव्हा शिशुपालाचे नाव वर म्हणून ऐकले तेव्हा राजकन्या रुक्मिणी चकित झाली.
जसा सिद्ध योगात अचानक अंतराय येतो तशी तिची अवस्था झाली. कवण उपासू गे देवता, कवण कवणा जावे तीर्था, कवण नवस नवसू आता, कृष्णनाथ प्राप्तीसी. रुक्मिणी विचारते, मी कोणत्या देवाची उपासना करू, कोणत्या तीर्थांना जाऊ, कोणता नवस करावा, जेणेकरून मला कृष्णनाथ प्राप्त होतील. जैसा सदबुद्धी आड काम क्रोधू, का विवेका आड गर्व मधू, स्वधर्म आड आडस सिंधू, तैसा बंधू रुक्मिया. जसा सद्बुद्धीच्या आड काम क्रोध येतात, जसा विवेकाच्या आड गर्व मद येतो, जसा स्वधर्माच्या आड आळसाचा सिंधू येतो, तसाच माझ्या कृष्ण प्राप्तीच्या आड उभा आहे माझा भाऊ रुक्मी. जैसा सविवेक वैरागी, विघ्ने जिनोनी जाय वेगी, तैसा प्रयत्न कृष्णा लागी, करीन स्वांगी मी देखा. जैसा विवेक संपन्न वैरागी सर्व विघ्ने पार करून वेगाने जातो, तशी मीही कृष्ण प्राप्तीसाठी प्रयत्न करेन, असं मी मनाशी ठरवलं आहे. कृष्ण प्राप्तीचा विचारू, तेथे करू नये दुजियाचा संचारू, वृत्ती करावी तदाकारू, धैर्य बळे आपोलेनी. कृष्ण प्राप्तीचा विचार करताना त्यात कुठल्याही दुसऱ्या गोष्टींचा संचार होऊ नये, आपली वृत्ती कृष्णरूप व्हावी, हेच धैर्य आणि बळ आपल्या मनात असावं. गुज सांगू मायेपाशी, परी साध्य नवे तियेसी, रडू निघेल मोहेंसी, मिठी लोभेंसी घालुनी. माझ्या आईला माझं मनोगत सांगू का, असा विचार रुक्मिणी करते. पण तिला ठाऊक आहे, आई समजून घेणार नाही. आई मोहाने रडेल, लोभाने मिठी मारून अडवेल. माझी या आशेची या साजणी, दीन तृष्णेच्या ब्राह्मणी, मिळतील सद्वासना सुवासिनी, मज वेडूनी घेतील. माझ्या आशेच्या माझ्या मैत्रिणी त्या दीन तृष्णेच्या ब्राह्मणी होतील किंवा सद्वासनांच्या सुवासिनी होऊन माझ्या भोवती वेढा घालतील. येथे रुक्मिणी म्हणते, मैत्रिणी मनाच्या वृत्ती दोन प्रकारच्या आहेत. दीन तृष्णेच्या ब्राह्मणी ज्यात सतत इच्छा तृष्णा निर्माण करतात, सद्वासनांच्या सुवासिनी ज्यात शुभ वृत्ती आहेत भगवंताकडे नेणाऱ्या, दोन्ही एकत्र वेढून धरतात. तेणे होईल थोर शब्दू, ऐकेल अभिमानिया बंधू, कृष्ण प्राप्तीसी अवरोधू, सबळ क्रोधू उपजेल. जर मी हे गुपित बोलून दाखवलं तर माझा अभिमानी भाऊ रुक्मी ते ऐकेल, तेव्हा कृष्ण प्राप्तीच्या मार्गात मोठा अडथळा येईल, कारण त्याच्या मनात सबळ क्रोध निर्माण होईल. ऐसे विचारुनी जाण, निज भावाचा ब्राह्मण, आप्त पाचारीला सज्ञान, अतिगहन विवेकी. रुक्मिणीने असे सखोल विचार करून ठरवले की माझ्या अंतःकरणातील निज भावाचा दूत म्हणून योग्य ब्राह्मणाला बोलवावं. तो ब्राह्मण अत्यंत सज्ञान, विवेकी, गहन विचार करणारा असावा. कृष्ण प्राप्तीचा सद्भावो, यालागी तो सुदेवो, कृष्ण प्राप्तीसी धाडीला पहाहो, निजपत्रिका देवोनी. कृष्ण प्राप्तीच्या तीव्र इच्छेमुळे रुक्मिणीने सुदेव नावाच्या ब्राह्मणाला बोलावले. स्वतःचे मनोगत सांगणारी निजपत्रिका म्हणजे प्रेमपत्र देऊन त्याला कृष्णाकडे धाडले. 7 श्लोकांची व्युत्पत्ती, उपाव भाव आर्तकीर्ती, विवेक निश्चयो निजभक्ती, कृष्णासी विनंती पाठविली. त्या पत्रिकेत 7 श्लोकांची रचना केली होती. रुक्मिणीने 7 श्लोकांत आपलं सर्वस्व उलगडलं होतं. आर्तता म्हणजे दीनता, उपाव म्हणजे साधन, विवेक म्हणजे जाण, निश्चय म्हणजे ठाम श्रद्धा, भक्ती म्हणजे पूर्ण आत्मसमर्पण. त्यात उपाव, आर्तभाव, कीर्ती, विवेक, निश्चय, भक्ती सगळं एकत्र होतं. त्या शब्दातून कृष्णाला विनंती पोचवली. एका जनार्दनी मन, श्रोती व्हावे सावधान, प्रेमपत्रिका लेखन, अनुसंधान भीमकीचे. हे जनार्दना, हे श्रीकृष्णा, माझ्या पत्रातील प्रत्येक शब्द तू सावधानतेने ऐकावा, कारण या प्रेमपत्रात माझ्या हृदयाचा संपूर्ण ध्यास गुंफला आहे. सारांश असा की ही रुक्मिणी स्वयंवराची कथा आपल्याला 2 महत्त्वाचे शिखा शिकवते. एक म्हणजे व्यक्तीचे अंतःकरण आणि निश्चय, आणि दुसरे म्हणजे सामाजिक व कुटुंबीय दबावांपासून स्वतंत्र निर्णय घेण्याचे महत्त्व. रुक्मी आपल्या भांडणात्मक आणि कट्टर दृष्टिकोनातून कृष्णावर दोषारोप लावत राहतो. तो कृष्णाच्या जन्माची गुप्तता, बाललीला
विविध अवतार आणि चमत्कार तसेच भक्तांसोबतचा त्याचा संबंध अयोग्य ठरवतो. रुक्मिणीला कृष्णाचे गुण स्पष्ट दिसत नाहीत. त्याला फक्त परंपरेच्या चौकटीत विचार करता येतो. तो रुक्मिणीला शिशुपाळाशी विवाह करायला भाग पाडतो. धार्मिक विधी, ज्योतिषी व शास्त्रज्ञांच्या आधारावर आपला निर्णय योग्य असल्याचा ठाम दावा करतो. परंतु रुक्मिणीच्या अंतःकरणात ठाम श्रद्धा, निश्चय आणि विवेक आहे. ती कृष्ण प्राप्तीसाठी धैर्याने, प्रेमाने आणि भक्तीने प्रयत्न करते. तिने आपल्या मनाचा संदेश ब्राह्मण सुदेवाकडे पाठवून 7 श्लोकातून आपले मनोगत व्यक्त केले. आर्तभाव, विवेक, निश्चय आणि भक्ती यांचा संगम. रुक्मिणीच्या या निश्चयाने दाखवून दिले की बाह्य दबाव आणि समाजाच्या अपेक्षांपेक्षा अंतःकरणातील सत्य आणि धैर्य अधिक महत्त्वाचे आहे. व्यक्तीचे अंतःकरण, प्रेम आणि भक्ती बाह्य अडथळ्यांवर विजय मिळवू शकतात. तसेच योग्य निर्णय घेण्यासाठी आपली स्वतःची विवेक शक्ती आणि श्रद्धा कायम ठेवा. ही कथा आपल्याला शिकवते की सत्य, निष्ठा आणि धैर्य ही शक्ती असतात, जी समाजाच्या आणि कुटुंबाच्या दबावावरही टिकतात. इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंदे हरिवंशसंहिता सम्मते रुक्मिणी स्वयंवरे द्वितीय प्रसंग. श्री गोपाल कृष्णार्पणमस्तु.